Namaste friends. We were getting information about the uses of present modal auxiliary must, and I gave information about its affirmative sentence construction. So in this video we are to study negative construction of must. Which present modal auxiliary we are learning? We are learning must. But now we are to study which sentence construction, my friend? Negative, nakararthi vakya rachana. Okay. So already I informed you what are the uses of must or what are the functions of must. So I informed you must indicates or denotes compulsion, then stress, after that confidence, strong advice and suggestion. Okay, already I explained these uses in affirmative video. Okay, please refer that video. So negative sentence construction. So how should you construct rule here? Rule of negative. So we are to use here not. So where? First of all subject, then must, after that not, which form of verb? First form of verb, then object, and remaining part of sentence you should write generally at the end of sentence. Okay. Yes, I explained these examples in Marathi and Hindi. One more point I would like to explain here. अफर्मेटिव्ह मध्ये होकारार्थी मध्ये आपण मराठी मध्ये नक्की अवश्य असे शब्द घेतले होते. फॉर व्हॉट? टू इंडिकेट, टू एक्सप्रेस आवर स्ट्रेस. पण नकारार्थी वाक्यांमध्ये मराठीमध्ये नक्की अवश्य असं बोलत नाही. उदाहरणार्थ तुम्ही नक्की गावाला जायला हवे असं बोललं तर ते आपण समजून घेतो, बरोबर आहे. आता नकारार्थी करताना तुम्ही कसं करणार? ते तुम्ही वाक्य माझं काय होतं? नक्की गावाला जायला हवे. आता नकारार्थी करताना तुम्ही नक्कीच ठेवणार का? तुम्ही नक्की गावाला जायला नको असं नाही, तर तुम्ही अजिबात असा शब्द वापरतात हे मराठी माणसं, किंवा जे अवश्य असा शब्द वापरला होता आपण हिंदीमध्ये. आता हिंदीमध्ये समजा हे सेंटेन्स आपने अवश्य गाव जाना चाहिए. आता निगेटिव्ह करताना तुम्ही असं म्हणणार का? आपने अवश्य गाव नहीं जाना चाहिए असं नाही. तर हिंदीमध्ये स्ट्रेस देण्यासाठी बिलकुल हा शब्द आपण वापरूयात. आपने बिलकुल गाव नहीं जाना चाहिए. लक्षात आहे? थोडेसे मायनर डिफरन्सेस इझिली यू कॅन अंडरस्टँड. इंग्लिशमध्ये नॉट, वेअर? आफ्टर मस्ट. सो आय विल एक्सप्लेन थ्री एक्झाम्पल्स. ओके. येस, आय वुड लाईक टू से त्याने दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये अजिबात हस्तक्षेप करायला नको किंवा लुडबुड करायला नको किंवा नाही पाहिजे. इन हिंदी, उसने दूसरों के व्यक्तिगत मामलों में बिल्कुल ही दखल अंदाजी नहीं देनी चाहिए. हस्तक्षेप नहीं करना चाहिए. ओके, यू नो इट. यस, स्टेप बाय स्टेप. प्लीज फॉलो द रूल्स. सब्जेक्ट हु? He must not. What may be the contraction of must not? Contraction mustn't. He must not. हस्तक्षेप करणे, लुडबुड करणे असं मी म्हटलं. Interfere. One verb I would like to give here. Intervene is also used. Intervene. Yes. He mustn't or must not interfere or intervene in दुसऱ्यांच्या प्रकरणामध्ये. In others, I am using more than one, so that's why I am giving apostrophe after. Yes, others personal matters. You can use issues, no doubt. Yes. So look, he must not or mustn't interfere or intervene in others' personal matters. Personal
issues. Okay, so I am indicating here my strong advice. But sentence construction is negative. Okay, negative. Yes. Second sentence, विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये कचरा अजिबात टाकू नये किंवा करू नये. आता अजिबात हा शब्द जर तुम्हाला वापरायचा नसेल तर आपण कसं करूयात, विद्यार्थ्यांनी वर्गात कचरा टाकायलाच नको किंवा टाकायलाच नाही पाहिजे असे जमते. इन हिंदी, छात्रों ने कक्षा में कचरा बिल्कुल नहीं करना चाहिए या करना ही नहीं चाहिए. बराबर है. बिल्कुल ये शब्द अगर नहीं लेना चाहते तो ऐसा स्ट्रेस यू कैन गिव इन हिंदी लैंग्वेज. तो अंग्रेजी में कैसे हो जाएगा सेंटेंस, द स्टूडेंट्स. ओके, अदरवाइज यू कैन यूज द लर्नर्स. ओके, यस. Must, now I am using here expansion, not contraction. Must not drop, otherwise leave. Don't use do. Do म्हणजे शब्दशः नका की कचरा करायला नको, टाकणे, सोडून देणे ना. ड्रॉप, लीव, ऑब्जेक्ट. व्हॉट, ऑलरेडी आय गेव दीज वर्ड्स. कचऱ्यासाठी आपण शब्द दिलेले आहेत. द रबिश, आय थिंक garbage. One word already I had given, litter. कचरा, काडी कचरा या अर्थानं. ओके. हा इन द RPS, इन द वर्गामध्ये असं मी म्हणलं होतं. इन द क्लासरूम, इफ देर आर मोर यू कॅन यूज क्लासरूम्स. ओके, येस. लुक, द लर्नर्स, otherwise the students must not or mustn't drop or leave the rubbish, garbage or litter in the classroom. Negative, you can say it is compulsion. Okay, so when you use these sentences, so you must know the uses. Okay, compulsion, stress, confidence, strong advice, strong suggestion, like this. Last sentence, मुलांनी वाईट माणसांचे अनुकरण करायलाच नको किंवा करायलाच नाही पाहिजे. नाउ आय हॅव नॉट यूज्ड अजिबात, बिल्कुल असा शब्द घेतला नाही. लक्षात. बच्चों ने गलत लोगों का अनुकरण नहीं करना चाहिए. बरोबर है. हाँ, यस. Last sentence, children. Common word I am using here, children. You can use boys, no doubt. Mustn't. Now I am using here contraction. What is contraction of must not? Mustn't. अनुकरण करणे, follow. You can use imitate, no doubt. Imitate is also used. Okay, I am writing here imitate. इमिटेट. आता मी म्हणलो होतं वाईट लोकांचे, बॅड पर्सन्स. अदरवाइज फिलोज, दिस इज ऑल्सो यूज्ड. येस. लुक, चिल्ड्रेन मस्टंट फॉलो द बॅड फिलोज. आय एम युजिंग हियर द. चिल्ड्रेन मस्टंट फॉलो द बॅड फिलोज. The bad fellows, or children mustn't follow or imitate the bad persons or the bad fellows. Okay. एक सेंटेंस आप करके मुझे बताएंगे. I would like to say, राजू ने अजिबात वेळ वाया घालवायला नको. इन हिंदी, राजू ने बिल्कुल समय बर्बाद नहीं करना चाहिए. Which verb you are to use here? कौन सा verb? सॉरी, आपको लेना है यहाँ पे, तो आपको लेना है west. You are to use here west. तो ये सेंटेंस आप खुद बनाएंगे और मुझे बताएंगे. ओके फ्रेंड्स, I will stop here. Thank you.